आज मला अभिमान वाटतो आहे की पंढरपूरमध्ये अल्ट्राटेक आणि लायसन्स इंजिनियर असोसिएशन यांच्यामार्फत आपण आज भारतातील महाराष्ट्रातील म्हणा पहिलं IGBC म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल यांच्यामार्फत आपण पहिलं वर्कशॉप घेतो आहे. तर ही संधी मला अल्ट्राटेक कंपनीनं उपलब्ध करून दिली. तर याच्यामध्ये एक सांगायचं असं आहे की हे ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये जर आपण एखादी बिल्डिंग जर ग्रीन बिल्डिंगसाठी घेतली, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, तर नगरपालिकेमार्फत आपल्याला टॅक्स जो आहे नगरपालिकेचा त्याच्यामध्ये रिबीट मिळतं. त्याच्यानंतर जो वाढीव FSI आहे तो आपल्याला त्याच्यामधून वाढवून घेता येतो आहे. त्याचसोबत सोलरसारखे वगैरे जे इक्विपमेंट आहेत त्याच्यावर आपल्याला सबसिडीसुद्धा मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टीबरोबर आपण वातावरणपूरक असं पर्यावरणपूरक आपण असं एक उद्दिष्ट पूर्ण करू शकतो आहे. तर ह्या ग्रीन बिल्डिंगमुळं आपल्याला जो कार्बन डायऑक्साईड जो वाढतो आहे त्याला कंट्रोल करता येईल, झाडांमुळं आपल्याला ऑक्सिजन वाढवता येईल. असे बरेचसे फायदे ह्या ग्रीन बिल्डिंगमधून आहेत. आणि ह्या फायद्यासाठी जे आपल्याला नॉर्म आहेत, त्यांचे जे नियम आहेत त्या कोणत्या नियमातून जावं लागतं याच्याबद्दलची फार सविस्तर माहिती आपल्याला अल्ट्राटेकचे बाळकृष्ण कुलकर्णी साहेब यांनी दिलेले आहे. त्याचबरोबर मुंबईतून आलेल्या त्रेषा मॅडम यांनीसुद्धा आपल्याला फार सुंदर माहिती दिलेली आहे. मैं बस ये बोलूँगी कि ये प्रोग्राम एक बहुत ही बढ़िया इनिशिएटिव है कि और अवेयरनेस बढ़े, कि हमारे छोटे जो घर वाले हैं, जो घर बना रहे हैं, उनके साथ जो जुड़े टेक्नोक्रेट्स हैं वो भी इस इनिशिएटिव का पार्ट बने. ग्रीन बिल्डिंग इनिशिएटिव्स और जो पैरामीटर्स हमने बनाए हैं IGBC से टाई अप करके अल्ट्राटेक सीमेंट बहुत ही सिंपल, बहुत ही इजी बनाया है. तो हमारी यही कोशिश है कि अब से जो भी घर बनेगा वो एक ग्रीन बिल्डिंग इनिशिएटिव लेकर ही बनेगा. लायसन इंजिनियर असोसिएशन पंढरपूर आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा IGBC नेस्ट आणि नेस्ट प्लस ह्याच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये तयार होणारं प्रत्येक घर हे कसं पर्यावरणपूरक असू शकेल ह्यासाठी आजचा हा कार्यक्रम इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं आजचा हा ठेवण्यात आलेला. हा अतिशय असा अभिनव असा उपक्रम हा पंढरपूरमधून पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा जे आहे ते होतो आहे. तर हा संपूर्ण पंढरपूरकर आणि सोलापूरकरांच्या वतीनं जे आहे ते अतिशय अभिमानाची अशी जी आहे ती बाजू आहे. आणि ह्याचा उद्देश हाच आहे की पर्यावरणामध्ये जे काही कार्बन उत्सर्जन जे आहे तर ते कसं कमीत कमी जे आहे ते करता येईल. आणि या दृष्टीने 4 सर्टिफिकेशन जे आहे ते आजच्या घटकेला आज या कार्यक्रमातनं जे आहे ते इंजिनियर असोसिएशननं जे आहे ते पुढं आणलेले आहेत. आणि हा संपूर्ण भारतासाठी जो आहे तो अत्यंत अभिमानाचा असा भाग आहे की पंढरपूरसारखं शहर हे त्याचं खरं योगदान जे आहे ते भारताचं जे काही उद्दिष्ट की ज्याच्यामध्ये कमीत कमी कार्बन उत्सर्जन झालं पाहिजे आणि 2070पर्यंत भारत हा झिरो उत्सर्जन करणारा देश असला पाहिजे. तर ह्या उद्दिष्टासाठी पंढरपूर जे आहे ते झटते. तर अल्ट्राटेकच्या वतीनं असोसिएशनला आणि संपूर्ण पंढरपूरकरांना जे आहे ते धन्यवाद की त्यांनी हा उपक्रम जो आहे तो पंढरपूरपासून जे आहे ते चालू केला. नवीन घरांसाठी जुन्या घरांना कसं काय हे जे काही ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन आहे हे आपण चालू घरांसाठी जे आता बांधकामं चालू आहेत त्यांच्यासाठीही घेऊ शकतो आहे. जी घरं झालेली आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सर्टिफिकेशन घेता येणं शक्य आहे. आणि जी आता इथून पुढं पण जी काही डेव्हलपमेंट होणार आहे तर त्याच्यासाठी पण सर्टिफिकेशन जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येऊन आपल्याला जी काही चालू असणारी सर्व कामं आहेत तर ती आपल्याला पर्यावरणपूरक जे आहे ती करता येणार आहेत. पंढरपूरमध्ये याचा वापर केला आहे का? पंढरपूरमध्ये खूप चांगली ह्याच्यामध्ये 2 मानांकनं जी आहेत ती घेतलेली आहेत. ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत 2 बंगलोसाठी जे आहे IGBC नेस्टकडून गोल्ड रेटिंग जे आहे, जे हायेस्ट रेटिंग आहे तर ते आज 2 बंगलोसाठी जे आहे ते मिळालेलं आहे. आणि आज 4 बंगलोंचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते झालेलं आहे. त्यामध्ये बजेटमध्ये वाढ होते का बांधकामाच्या? जे बांधकामासाठी आजच्या घटकेला जो काही खर्च येतो आहे तर ह्याच्यामध्ये प्लॅनिंग जर का आपण व्यवस्थित केलं तर कुठल्याही प्रकारे बजेट न वाढता उलट आपण आणखी बजेट कमी करून जे आहे ते ग्रीन बिल्डिंगची पर्यावरणपूरक निर्मिती सहजासहजी जे आहे ते करू शकतो आहे. फक्त ह्याच्यामध्ये आहे की प्लॅनिंग जे आहे ते आपल्याला व्यवस्थित करणं. आता पंढरपूरमधील काही इंजिनियर आमच्या सुरुवात केली आहे काय? किती जणांनी केली आहे?
आता 2 बिल्डिंगचं सर्टिफिकेशन जे आहे ते झालेलं आहे की ज्याच्यामध्ये IGBC नेस्ट गोल्ड हे रेटिंग मिळालेलं आहे. आज 4 बिल्डिंगमध्ये जे आहे तर ते प्रवीण जगताप साहेब आहेत, त्यानंतर कुंभार सर आहेत, सोमनाथ काळे सर आहेत. तर यांनी पण जे आहे तर ते त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत तर ते पण रजिस्टर ह्याच्यामध्ये जे आहे ते केले की ज्याचं सर्टिफिकेशन जे आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे ते येईल. म्हणजे आजच्या घटकेला जवळपास 6 प्रोजेक्ट जे आहे तर ते IGBC नेस्टसाठी जे आहे ते जोडले जात आहेत. फक्त बंगलोजसाठी एक फ्लॅट सिस्टीममध्ये पण याचं काही करता येईल? IGBCकडून हे जे काही मानांकन दिलं जातं आहे तर हे घरांसाठीही दिलं जातं आहे आणि जे काही फ्लॅट आहेत, अपार्टमेंट्स आहेत, टाउनशिप आहेत, तसेच शाळा पण आहेत. ज्या काही बिल्डिंग ज्या कामासाठी वापरल्या जात आहेत तर कमर्शियल बिल्डिंग पण असतील तर त्याच्यासाठी पण हे सर्टिफिकेशन जे ते दिलं जातं आहे. घरांसाठी हे एवढ्यासाठी कारण का आज जी काही डेव्हलपमेंट होते तर त्याच्यामधली 80% जी काही योगदान जे आहे डेव्हलपमेंटमध्ये हे घरांसाठी राहतं आहे आणि सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत हे ग्रीन सर्टिफिकेशन पोचावं तर ह्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट आणि असोसिएशननं हा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासाठी ही नेस्ट आणि नेस्ट प्लस सिस्टीम आहे.